गरमागरम वाफाळलेलं मेथी वरण, मऊ मोकळा भात, त्यावर तुपाची धार, आहा, अगदी भन्नाट बेत. हे मेथी दाल फ्राय किंवा मेथी वरण कसं बनवायचं ते आज आपण बघूया. मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे. मेथी दाल फ्राय साठी नेहमी कवळी मेथीची गड्डी घ्यायची. पानं त्याची एकदम कवळी असली पाहिजे. एक गड्डी मेथी स्वच्छ धुवून आपण चॉप करून घेतोय. फक्त पानच घ्यायची मेथीची, आपल्याला देठ घ्यायचे नाही आहेत या वरणासाठी. 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून साजूक तूप, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 लाल वाळलेल्या मिरच्या. 1 कप तूर डाळ आपण 10 मिनिटं भिजवून ठेवलेली आहे. ही तूर डाळ आता आपण कुकरच्या डब्यामध्ये शिफ्ट करूया. कुठलीही डाळ शिजवताना जर ती डाळ आपण 10 ते 15 मिनिटं आधी भिजवून ठेवली तर ती डाळ अतिशय व्यवस्थित आणि सॉफ्ट शिजते. यावर भरपूर पाणी टाकायचं. साधारण 3 कप पाणी आपण या तूर डाळमध्ये टाकतोय शिजण्यासाठी. यावर 1 टेबलस्पून आपण तेल टाकतोय. 1/4 टीस्पून हळद. हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेऊया. आणि कुकरमध्ये आता आपण ही डाळ शिजवूया. लावताना नेहमी कुकरच्या तळाशी छोटीशी लिंबाची फोड किंवा चिंचाचं बुटूक असं काहीतरी टाकायचं. याने काय होतं की कुकर आपला स्वच्छ राहतो, काळा पडत नाही. आपण इथं फक्त डाळ शिजवतोय म्हणून वरच्या डब्यात आपण थोडं पाणी टाकून ठेवतोय, म्हणजे आपली डाळ खालच्या डब्यात व्यवस्थित शिजेल आणि इकडे तिकडे ती पडणार नाही कुकरच्या आत. तूर डाळीला आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन घेऊया. आता आपण मेथीची भाजी शिजवून घेऊया. यासाठी पॅन मध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की यावर आपली मेथीची भाजी टाकूया. थोडी परतून घेऊया तेलावरती. मेथीच्या भाजीवर आपण मीठ टाकून थोडं परतून घेऊया. मेथीची भाजी आपण वेगळी शिजवून घेतोय. ती आपण डाळीमध्ये मिक्स करून शिजवत नाही आहोत, कारण काय होतं कधी कधी मेथी कडू निघू शकते, तर आपल्याला शिजताना कळते ते. म्हणून आपण मेथीची भाजी वेगळी शिजवून घेत आहोत. आता ह्यात आपण आपली जी डाळ शिजलेली आहे त्याचं पाणी टाकूया. साधारण अर्धा कप पाणी टाकूया आपण डाळीचं. आणि वेगळी डाळीच्या पाण्यात शिजवल्याने हे मेथी दाल फ्राय जरा जास्त चविष्ट होतं. आणि झाकण लावून ही मेथीची भाजी शिजवून घेऊया. मेथीची भाजी अगदी पटकन शिजते. साधारण 7 ते 8 मिनिटात मेथीची भाजी शिजून जाईल या पाण्यात. आता आपण झाकण उघडून बघूया मेथीच्या भाजीचं. वाह, मस्त शिजलेली आहे. यातच आता आपण आपली शिजलेली तूर डाळ टाकूया आणि चमच्याने थोडीशी व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. हे सगळं एकजीव करून घेऊया. फ्रेंड्स, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथं आम्ही छान छान रेसिपीज शेअर करतो, ज्या करायला अतिशय सोप्या आहेत आणि तेवढ्याच चविष्ट लागतात. तुमच्या सबस्क्रिप्शनने आम्हाला अजून काम करण्याची एनकरेजमेंट मिळते. आणि सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू. चमच्याने करून झालं की आता आपण रवीने सगळं एकजीव करूया, घोटून घेऊया सगळं. वाह, छान व्यवस्थित सगळं एकजीव झालंय. यावर आता तुम्हाला जितकं पाणी हवंय तितकं पाणी टाका. म्हणजे तुम्हाला डाळ जर पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाका. जर थोडं घट्ट डाळ हवी असेल तर कमी पाणी टाका. प्रिफरेबली तुम्ही गरम पाणी करून डाळीच्या भांड्यात मिक्स करून टाका, म्हणजे राहिलेली डाळही येईल आणि गरम पाण्याने पटकन सगळं मिक्स होऊन एकजीव होईल. डाळीचं टेम्परेचर चेंज होणार नाही. आणि पुन्हा एकदा सगळं घोटून घेऊया.
छान आपलं घोटून झालंय। आता तडका पॅन मध्ये आपण तेल गरम करूया। तेल गरम झालं, यात आपण ठेचलेला लसूण टाकूया। लसणाला छान हलक्या ब्राऊन रंगावरती आपल्याला फ्राय करायचंय। यात आता आपण हिंग टाकूया आणि लाल मिरची टाकूया। हे सगळे यात तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि हा तडका आता आपण आपल्या डाळीवरती स्प्रेड करूया आणि लगेच झाकण लावून घेऊया, म्हणजे सगळे फ्लेवर्स आत लॉक होतील आपल्या डाळीमध्ये आणि खूप अप्रतिम मस्त लागते ही डाळ। हे मेथी दाल फ्राय। झाकण ओपन करून बघूया। वा, मस्त झाली आहे, किती सुंदर चमचमीत दिसतीये। अतिशय पौष्टिक आणि मस्त दाल फ्राय आहे। एक परिपूर्ण मेनू, मस्त गरम गरम भात, त्यावर ही डाळ आणि तुपाची धार। बस लंच किंवा डिनरला फक्त एवढंच असेल ना तरी भरपूर झालं। एकदम मस्त। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। मेथी वरण किंवा मेथी दाल फ्राय जे काही तुम्ही म्हणाल हे नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे कारण ह्याच्यात खूप अप्रतिम फ्लेवर्स या मेथी आणि डाळीला एकत्र शिजून येतात। प्लस आपण जे वरती तडका दिलाय त्यानेही खूप मस्त फ्लेवरफुल होते ही डाळ। आणि वरून साजूक तूप टाकायला विसरू नका। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।